आध्यात्मिक विश्वातून एक महत्वाची बातमी. परमप्रीती महानुभाव आश्रम मनसर येथे त्रैवार्षिक परमप्रीती महोत्सवाच्या नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला व्याकरणाचार्य राजशास्त्री बांदकर आणि आचार्य श्री बांदकर बाबा मनसर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेला महानुभाव पंथ म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम. अहिंसा परमो धर्म, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या तत्वावर आधारित हा पंथ समाजाला शुद्ध आचरणाचा मार्ग दाखवतो. या पंथाच्या प्रचारासाठी परमप्रीती महानुभाव आश्रम मनसर येथे भव्य त्रैवार्षिक परमप्रीती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमद महावाक्य निर्वाचन. भगवंताच्या स्वरूपाचे गूढ उलगडणाऱ्या या महावाक्यांचे आचार्य श्री बांदकर बाबा मनसर यांच्या मुखातून सोप्या रसाळ भाषेत निरूपण होणार आहे. याशिवाय थोरले प्रकरण, पोथी, सप्तग्रंथ, श्रुती, स्मृतिस्थळ, मार्गरुधी, वृद्धाचार आणि श्रीमद भगवद्गीता यावरही प्रवचनमाला आयोजित केली आहे. पहिल्या फेरी शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी मनसर येथे होईल, तर त्रैवार्षिक महोत्सव आणि गुरुपूजन सोहळा रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 9 पर्यंत नागपूरच्या झिंगाबाई टाकळी येथील माननीय श्री अंबादासजी कोहळे श्रीकृष्ण व श्री दत्त कार्यालय यात पार पडणार आहे. या बैठकीला नियोजन समितीचे पदाधिकारी, महिला पुरुष मंडळी आणि साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सविस्तर माहिती आचार्य श्री बांदकर बाबा मनसर यांनी परमप्रीती महानुभाव संदेश या अधिकृत YouTube चॅनलवरून भक्तांसाठी दिली आहे. भक्तांसाठी ही अध्यात्माची पर्वणी ठरणार आहे. वंदे श्री चक्रधरम. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. उद्धरतुं भवसागरे पतिता जीवात् सदा दुःखिता चैतन्यमूर्तिं परा कैवल्यात्मनि नागदेव प्रवर पंथकृतो येन स देवश्चक्रधरो शरण शरणो नंतो निशार पातु मां. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज दिनांक 4 जून 2026 अत्यंत मंगलमय आजचा हा दिन. कारण आज त्या कार्यक्रमाचे आपण शुभारंभ आमच्या गुरुवर्याने जवळजवळ 1995 मध्ये 23, 24 आणि 25 डिसेंबर 1995 ला अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात त्रैवार्षिक परमप्रीती महोत्सव हा संपन्न केला. आणि त्यानंतर हा जो त्रैवार्षिक परमप्रीती महोत्सव हा अखंड अव्याहत सुरू राहिला. आमचे गुरुजी 2012 मध्ये सरले आणि त्यानंतर हा योग समजा माझ्याकडे आला. दैवयोगाने प्रत्येक दर 3 वर्षाने हा परमप्रीती त्रैवार्षिक महोत्सव हा ही जी सेवा आहे ती माझ्याकडे आली. आणि परमेश्वराच्या कृपेने आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व सद्भक्तांच्या सहकार्याने आणि महानुभाव पंथातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य, तपस्विनी या सर्वांच्या शुभचिंतनाने अत्यंत हा मंगलमय सोहळा दर 3 वर्षाने संपन्न होतो. तो कसा करायचा, काय करायचा, किती तारखेला करायचा या उद्देशाने आज ही मीटिंग झाली. आणि सर्व सद्भक्त मंडळींच्या नियोजनातनं, या नागपूरकर मंडळींच्या नियोजनातनं आणि या सर्व प्रेमी भावी भक्त मंडळींच्या नियोजनातनं 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट या 2 दिवशी हा
कार्यक्रम त्रैवार्षिक परमप्रती महोत्सव संपन्न करावा असं नियोजन सर्वांच्या नियोजनातून ठरलेलं आहे। या नियोजनामध्ये सर्वप्रथम सर्वच आचार्यगण, या पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच महंत हे सर्व परमेश्वरपूर रिद्धपूरला उपस्थित होणार। सकाळी 10 वाजता ही सर्व मंडळी उपस्थित झाली की जवळजवळ त्यांचं तिथे चहा उदक सर्व काही संपन्न होईल आणि त्यानंतर तिथनं 11ला श्रीकृ बाबांना विडावसर संपन्न केला की तिथनं ही शोभायात्रा निघणार। ती शोभायात्रा तिवसा मार्गे अमरावती रोडने तिवसा आणि तिवसावरनं कोंडाडी ते 8वा मैलावरनं वाडी आणि वाडीवरनं मग रिंग रोडने ती पदयात्रा, ती शोभायात्रा ती येणार सरळ आपल्या झिंगाबाई टाकडी आणि ही झिंगाबाई टाकडीला भव्य दिव्य स्वरूपात ही शोभायात्रा संपन्न होईल। त्यानंतर श्रीकृष्ण आणि श्री दत्त कार्यालय, मंगल कार्यालय, या कार्यालयामध्ये ही शोभायात्रा सायंकाळी तिथे तिचा समारोप होईल। तिथे सर्व आचार्यगणांचं स्वागत समारंभ आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रैवार्षिक परमप्रती महोत्सव। त्या महोत्सवाला सर्वच या पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगण, संत, महंत, तपस्विनी राहतील आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रातःकाळ सकाळी 7 वाजता पहिले प्रातःकाळी 5 वाजता श्री मूर्तीस मंगल स्नान होईल। पूजा अवसर, वंदन, प्रसाद वंदन आणि सर्वांचं तिथे स्वागत सकाळी 7 वाजता संपन्न होईल। त्यात 7ला सर्व साधू संत आचार्यगण आले की त्यानंतर 7 वाजता श्रीमद भगवद्गीता पठण होईल आणि पठण झालं की नंतर 9 वाजता सर्वांचं तिथे उदक संपन्न होईल, नाश्ता होईल। तो झाला की नंतर 9:30 या वेळेला तिथे ध्वजारोहण आणि ध्वजारोहण झालं की नंतर सभा मंडप उद्घाटन। ते झालं की श्री पंचावतार उपहार महोत्सव हा तिथे 11 वाजता संपन्न होईल। 11 वाजता श्रीमद पंचावतार उपहार संपन्न झाला। श्री पंचावतार उपहार संपन्न झाल्यानंतर सर्व आचार्यगणांना वाजत गाजत त्या सभागृहामध्ये नेल्या जाईल आणि तिथे सर्वांचं स्वागत दुपारी 12 वाजता सर्वच आचार्यगणांचं स्वागत होईल आणि सर्व आचार्यगणांचं स्वागत संपन्न झालं की नंतर मग तिथे सर्वच आचार्यगणांचं निरूपण होईल, प्रवचन होईल। सर्वच आचार्यगणांचं प्रवचन, प्रास्ताविक प्रवचन आणि दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम समारोप होईल। त्रैवार्षिक परमप्रती महोत्सव 3ला संपल आणि त्यानंतर त्याचं आभार प्रदर्शन आणि ते झालं की सर्वच आचार्यगणांचं, महंतांचं तिथे भोजनाचं सर्व व्यवस्था केल्या जाईल। अशा पद्धतीने हा 2 दिवसीय त्रैवार्षिक परमप्रती महोत्सव 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट स्थळ आहे मान्य श्री अंबादासजी कोहडे श्रीकृष्ण मंगल कार्यालय व श्री दत्त मंगल कार्यालय। या ठिकाणी हा झिंगाबाई टाकडी, गोंदी रोड, नागपूर या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम संपन्न होत आहे। तरी मी सर्वच या महाराष्ट्रातील नाही त्या संपूर्ण भारतभरातील सर्वच साधू संतांना, तपस्विनींना, सद्भक्त मंडळींना सर्वांना आग्रहाची नम्र विनंती करेन की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम।